का खाट टाकाली थे ही नाही टाकाले. किती टाकलीस आतापर्यंत. कापूस आलाय 2-2 पानावर आणि खाट टाकाले. तर आमचा गोलू तासावर उभारून रडालाय. आमच्या हिरोला कुणा मारलाय. का शिमूड शिमूड कसा पुसालाय आमचा गोलू हिरो. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. आय एम टॉकिंग इंग्लिश. मला टाकून लिंक्स. तर मारालाय. अरे बाबा बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात. आय होप सगळे स्वस्त आणि मस्त असणार. तर खूप दिवसापासून मी विचार करत होते की डेली ब्लॉगिंग सुरू करावं. पण कसं आहे ना, मला टाईमच भेटत नाही अजिबात. कसं तर मी दिवसातून 1-2 तास काढते कसं तर मिनी ब्लॉग शूट करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी. आणि आमच्या गावाकडची सकाळची सुरुवात होते किचन रूमपासून. तर तिथं मला जाऊन आता एंट्री मारावी लागेल. सगळ्यासाठी जेवण बनवावं लागेल. तर चला सगळ्यासाठी पहिले जेवण बनवून घेऊ आणि असंच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. कारण आज ह्या ब्लॉगमध्ये मी माझी डेली लाईफ रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला जाऊया किचन रूममध्ये. आमच्या सकाळची सुरुवात इथूनच होते. तांदूळ ठेवलं होतं गॅसवर. भात शिजून तयार आहे. आणि इथं वांगे कापून ठेवलेले आहेत. आता भाजी टाकायची आहे वांग्याची. आणि इथं काल घेतले होते आम्ही सांबर. बघू शकता पूर्ण खराब झाले. फ्रीजमध्ये ठेवायची आठवण नव्हती. आपला भात तर शिजला. आता मला भाजी करायची आहे. तर चला पटकन भाजी पण करून घेऊया. दिवसभर खूप कामं असतात माझ्या मागे. इथं लसूण वाटायचं आहे. लसूण वाटून ठेवलेली आहे मी बघा. Close till I get up. Time is barely on our side. भाजी तर मस्त झाली. एकदम टेस्टी दिसत आहे. पण माझ्याकडून एक चूक झाली जे नेहमी होते. भाजीमध्ये ऑइल जास्त पडलं बघू शकता. हो का. आता आई खाताना म्हणणार पूर्ण डब्बाच ओतायची होतीच भाजीमध्ये. बरंच नकळत तेल टाकलीस. थोडं कमीच झाले भाजीला तेल असं म्हणणार. पण भाजी खूप टेस्टी दिसत आहे बघू शकता वांग्याची. कुणाकुणाची फेवरेट आहे कमेंट करा. आता खाताना शिवा खावं लागेल भाजी. तोपर्यंत ठेवते झाकून. स्वयंपाक तर झालाय आता. पण डेली माझ्या हातानं काही ना काही चूक होतच राहते. चांगला स्वयंपाक करते पण एक गलतीमुळे मला खूप शिवा खावा लागतात. जसं की तुम्ही बघलेत आता भाजीमध्ये तेल खूप जास्त झाले. आता आई खाताना पक्का मला शिवा देणार. जेवताना कुठेतरी जाऊन बसावं लागेल तेव्हा शिवा चुकत्याल. कारण कधी पण माझ्या हातानं भाजीमध्ये तेल जास्तच पडतो. त्यामुळे मला खूप शिवा खावा लागतात. कधी पण स्वयंपाक मस्त करते पण एका गलतीमुळे सगळ्याच्या शिवा खावा लागतात. चला आपला स्वयंपाक तर झालाय आता. तेने जेवताना आपण कुठेतरी जाऊन बसूया तेव्हा शिवा चुकत्याल. चला आता बाकीचं काम बघूया बाहेरचं. इथं थोडा अंधार अंधार आहे आमच्या किचन रूम मध्ये. लाईट नाहीये. इकडं लाईट आहे म्हणून इकडं लाईट दिसत नाहीये. तर चला बाहेर निघूया. तर हे आहे माझी मिशन. इथं मी ब्लाऊज वगैरे कट करून ठेवलेली आहे. मिशन पण लावली. आता थोड्या वेळात मला शिवायला सुरुवात करावं लागेल. 2 ब्लाऊज कट करून ठेवले मी. हा बघा अख्खा दिवस माझा हा मिशनीवरच जातो शिवण्यामध्ये. थोडा बहुत टाइम काढते मिनी ब्लॉग एडिट करण्यासाठी. चांगली विधी आहे ना. आता आठवलंय हे जे आहेत आवऱ्याची बिया लावायची आहेत मला बाहेर. तर चला बाहेरचा व्ह्यू पण दाखवते तुम्हाला. मस्त आहे. आबाळ आबाळ आले सकाळी सकाळी. आमच्या गावचा व्ह्यू दाखवते चला. आबाळ आले किती मस्त हिरवं हिरवं गाव दिसाले. आमचं बिना मेहनतीचं गार्डनच गार्डन असते सगळीकडं. आम्ही लावणार बरं आपाप तण उठतंय. मस्त हिरवं हिरवं गाव दिसतंय. बघा किती छान आबाळ आले. आता पाणी आलं की आणि बड्या दिसतंय. मग इकडून नाल्या जात्यात मस्त लग्या पाणी जाते. बिना मेहनतीचं स्विमिंग पूल बी बनतंय इकडे. इकडे सगळीकडे पाणी भरते डमडम. मग चिखोल बी मस्त चिखोल बी दिसतंय. बाहेर निघलं की मस्त पाय पण रंगतेत. हो का किती. इकडे तर नंतर दाखवतो. मला जे काम सांगले आधी ते पूर्ण करते मी. नाहीतर नंतर मला शिवा खावा लागेल. तर चला पटकन लावून टाकूया हे आवऱ्याचे बिया. आवऱ्याचे बिया मला इथं लावायचे आहेत. ह्या डिळीपासून मस्त वापल्यानंतर हा वर येल जाईल मांडवावर. आणि आपल्याला शेंगा खायला मिळतील नंतर. मस्त मोगऱ्याला बारीक बारीक फुलं पण आलेत बघा. आता आलेत. उन्हाळ्यामध्ये किती पाणी टाकलं तर यायचे नाही. आणि कसे तर दिसायचे अंगणामध्ये झाडं. बघा आता किती छान दिसत आहेत हिरवे हिरवे सगळे.
थोडंसं उकरून हे आवऱ्याचे बिया जे आहेत मध्ये टिपून द्यायचं. हे बघा असे असं माती ढकलायचं. थोड्या दिवसानंतर त्याचे मोडं फुटतील आणि मस्त झाडं वापतील. मग वरी काढून द्यायचं. ते सगळे कापसाची तूट लावालेत आणि काही जण रोपं लावालेत. आम्ही बिनकामी लोक मस्त गावामध्ये उभारून व्हिडिओ बनवायला, व्हिडिओ शूट करायला. इकडे गावाचं मस्त व्ह्यू दिसायलाय भारी म्हणून बाहेर आलाव. भारी दिसायलाय गावाचा व्ह्यू. तसं पण आबाळ छान आले, हवा सुटले थंड. तिकडे मस्त तूट लावाले. तर आम्ही विचार करायला तिकडे एंट्री मारायची, पण कसं जावं समजून आले, कारण तिकडं रस्ता दिसणार आलाय त्या वावरात जायला. सगळीकडून अडवून घेतले तर एकदम पॅक गेट. सिटीतला म्हणजे आमच्या खेड्या गावातला मजबूत वानाचा गेट आहे. तुटतच ना, एक बार लावलं तुटणारच नाही. कोणतंही बैल या ढोर या काय बी करा, काय बी हाना, ते काय तुटणार नाही. बघा किती छान लावले. आम्हाला जायला तिकडे रस्ता नाही, जायचा विचार करायला आम्ही शेताकडं. तिकडे मस्त तूट लावाले. तिकडे मस्त शेतातला व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि इकडं आमचा मल्हारदाजी खेळत बसले ते एकटे. मी तर चालू शेतामध्ये. चालो मल्हारदाजी, बाय 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 बाय. येता आम्ही थोडे 2 मिनिटानं. ब्रेक घ्या तुम्ही तर जो पार करून जावं लागेल आम्हाला. बघा शेताचा किती भारी व्ह्यू दिसत आहे सगळीकडं. इकडं ढोरं पण चरत आहेत. तेव्हा का गोलू पण मस्त रडाला या. सरकी लावायला आलता तूट आणि तिकडे मस्त रडालाय. चला दाखवतो तुम्हाला. गोलू हिरोला दाखवतो आमच्या. पाणी आले थेंब थेंब. छान वाटाले शेतामध्ये. तेव्हा का रडालाय तिकडे. बघा किती काम करायलाय शेतामध्ये. तेव्हा का झाली बघा हिची ऍक्टिंग सुरू. फोन बघा उशीर. हेव का काय करालीस माय तू? काय करायला? हेव का खाट टाकाली थे ही नाही टाकाले. किती टाकलीस आतापर्यंत? होय. काय तशीच ठेवती आहे की. आणि तिकडं गोल्या का रडालाय? हॅलो गाईस, आमचा गोल्या रडालाय. बघा इकडं आमचा गोलू हिरो रडालाय. हिरो हिरो रडालाय. अरे बाप रे, काय झालंय आमच्या हिरोला? बघा किती छान कापूस आलाय 2-2 पानावर आणि खाट टाकाले. तर आमचा गोलू तासावर उभारून रडालाय. आमच्या हिरोला कुणा मारलंय? शिंबूड निघाला. येऊ का शिंबूड कसा पुसालाय आमचा गोलू हिरो? का रडालायस? कुणा मारलंय? अरे पाणी आले. चल हेंग मस्त. हेव का आमची बारकू मस्त इकडे खाट टाकाले. आमची मामी बारकी. आणि हे रडत बसलं इथं. कुठे गेलं? हेव का पायामध्ये येऊन बसलं. येऊ का त्रि आणायला पळत पळत पाणी आलंय. हिंग सगळीकडे आबाळ आलंय. झिमझिम पाणी आलंय. तिकडे पेर आलेत काही जण. तेव का आणि आमचा गोल्या उभारून निसता रडा 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 बोम रडा बोम करायला. हो का आता बघा किती छान बोल ना. हॅलो गाईस म्हणते बघा. शिंबूड पुसालाय आता. त्याची ऍक्शन सुरू होते. ऍक्टिंग 1 2 3 रेडी. हसतय बघा आता. हसतय बघा. तेव का हसालाय बघा. थोडं स्माइल. थोडी स्माइल करायलाय. तेव का थोडं नाक पुसालाय. चिमुडलंय परेशान करायलाय त्याचा. मग थोड्या वेळानं हसतय. किती वेळ हसतय आता. हा अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही बघलो का ते बघली नाही बघायला. आता घुरलाय बघा. ज्येष्ठ आता हसतया. लय हसतया. हॅलो गाईस म्हणते बघा. तुम्हाला सगळं वावर फिरून दाखवते आता. चिमुड पुसणं आता स्टार्ट करणार आहे ना ब्लॉगिंग. केलं की मग जस्ट आता बोल. रडू खतम. आता हे ना आमच्या सोबत ब्लॉगिंग करते बघा. बोल हॅलो गाईस म्हण. आबा वरी चढून डान्स करणं. बोल इथं बोल ना. तुझाच आहे सगळा कापूस? नाही हा द्यायचा. मला वाटलं तुझाच आहे. ही झालीस का काय? नाही इडी झाला. नाही रे बाबा इडी नाही वाय. आम्ही हरायला जाता. आम्ही हे काय आहे? हे काय आहे? मक्का. मक्का आहे. तू लावलायस? त्याला काय वापते? कंस. कसले येते भाजून खायचे कंस?
अरे बापरे, तू लावलायस? नाही हा. आई पप्पा नाही घालते हम्म. मी आई लावलं मग खाट टाक की आता. हे मला एक फोटो काढ म्हणलं आणि हे दोघं बी बहीण भाऊ मला का नाही मिळून दोघं बी शिवा द्याले तर हो का. आमचा गोलू बी बाबा हे ना तर मारायला. अरे बाबा बाबा अरे अरे मुझे मार डालेंगे बच्चे. कापूस तुम्ही पाणी आलंय आता, मोठंच पाणी आलंय हो का. छत्री घेऊन हिंडाले थे ना. जातो जाऊ तर आपण घरी जाऊ. चल आईला छत्री ठेव. पाणी आहे ना आता. ऊन पडाले हो. आबाळ गेलंय, सगळं आबाळ गेलंय. आता पाणी पडणार. तू एवढं खाताचं ते एवढं टोपलं फिनिश करून एवढा खाट टाकून येतो घरला बारका. हा चल रे आपण जाऊ घरला. हा तुला एवढं लागायचं वहिनी म्हण की मग. वहिनी चला घरी म्हण. चला आणि एक बार म्हण. वहिनी चला मग. ती कुर्ता का काढायस? बाडी दावालायस? बाडी ये मेरी बाडी देखो. 6 पॅक. तिथून वाट पडल्या. कुठं वाट पडली आहे? तिकून जाऊत आपण. नको आपण तिकून जाऊ. चल मी चाललोय घराकडे. आम्ही लई खूप काम केलंय मी आणि गोलून. आम्ही दोघं पण चाललोय आता घराकडे. हळू चला गोलूजी, तुम्ही खूप स्पीड चालताय. तेवढं स्पीड मला चालता येईना. तुम्ही खूप काम पण करता शेतामध्ये. इतकं आडो बघितलं मी, किती छान काम केलं. तेवढं खाट टाकलो. कुठं आहेत कापसाचे धाट बारीक बारीक येत आहेत. हो का इथं आहेत दाव. हो का हवा किती आहेत? कुठं आहेत दाव. हवा ते कशाचं झाड आहे? हे कापसात. कापूस आहे ते. मला वाटलं तण हाय. हे काय होय? हे नव हे पण कापूस हाय. कापूस होय हे. नव रे कापूस होय कापूस. मला मामी हे किती पटकन ओळखालाय बघा. हे का कापसाचं झाड कोणतं आहे आणि तण कोणतं आहे ओळखाला. हे आहे शेतकऱ्याचं, रॉयल शेतकऱ्याचं पोरग. शहरात मी तुला येणं म्हणाल तो महिना का येणं काय म्हणलो. वावरामध्ये तरी बी आलो हाय का. चल तुला नेऊन सोडतो मी येतो घराकड. मला भी वाटणार मी जाऊ शकता एकटी. मग मला तुला भी वाटतंय हो. मी येऊ तुझ्यासोबत. तू तर म्हणलास की आता हिरो हाव म्हणून. आता झिरो कसा झालास? चल आपण बी जाऊ पटकन. घरला. मग एक गाणं म्हण. हे गाणं म्हणते बघा ऐका आता. हा ते मला एक नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी ते गाणं म्हण. एक नंबर एक कंबल हा. चाल शिकी शिकी शिकी. आणि कोणतं ते माहित नाही. विसरून गेलास? हा. गाणे बी विसरून गेलास? हो. छे तेरी. हे हे बघा वाडच्यान 6 पॅक दावालाय. वाडच्यानं बॉडी दावालाय. आमचा बॉडी बिल्डर. हे का बघा 6 पॅक किती आहेत. त्याच्या चड्डीला ना पट्टा राहिना तर मस्त करदोड्यामध्ये करदोड्याचा पट्टा बनवून लिहते आमचा हिरो. ते सगळं जाऊ दे. एक गाणं म्हण. आपण घराकडे जाऊत आता. घरी गेल्यानंतर आपण मस्त मज्जा करूत. आणि पटकन म्हण गाणं एक आता. बघ चाल शिकी शिकी डान्स बी कर म्हणाय नाही मी तुला. फक्त गाणं म्हण म्हणला. चाल शेकी शेकी म्हणून डान्स बी करायलास. गाणं म्हण, फक्त गाणं म्हण. म्हणता ना जा. आताच म्हणलास की. ते हा इकडे ये. आपण दोघं म्हणू ते. जाने मेरी जाने मन म्हण. जाने मेरे जाने में बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. बस मेरे भूल जाना नहीं ना. मजा नहीं आ रहा है. म्हणतो याला टपला. अरे मी बराबर म्हणला तुलाच म्हणायला झाले. बरं नो प्रॉब्लेम म्हण एक बार. नो पला मला तुमचा लेकला इंग्लिश बोलायला भारी. एक बार म्हण. नो प्रॉब्लेम म्हण. लंपा लांब लांबल्या. बरं ओके म्हण. ओके नो प्रॉब्लेम म्हण. नो पलाम लांब.
नो प्रॉब्लेम. आता शिंबूड आलता तुला, कशानं पुसलास? कशानं पुसलास? बनी बाप रे, छी किती गद्दळ आहेस तू. तुझ्यापाशी करची बी नाही. तू बनीनच शिंबूड पुसतोस. किती गद्दळ आहेस तू. आणि नुसता हिरो म्हणून 6 पॅक दावाला सगळ्याला, आणि इकडं तर बनीनं शिंबूड काढाले बघा. एक बार म्हण नो प्रॉब्लेम. नो पलम लोम नो प्रॉब्लेम. नो पलम लोम आय एम टॉकिंग इंग्लिश म्हणा. टाकून गेम लिंक्स आय एम गोइंग टू स्कूल. आय एम गी वाज गाईस पिंग. गोलू चालूय घराकडे. तेव्हा तिकडं मस्त ढोरं चराले तेव्हा, आणि जायचं. तेव्हा इकडं सगळीकडे तणच तण आहे बघा. हो का हिरवं हिरवं सगळं, सगळीकडे तण आहे हिरवं हिरवं. येऊ का पुढी पुढी आमचा गोलू आहे, त्याच्या मागे मागे मी हाव. थांब हळू जाऊत. हो का किती किती मजबूत शेताचा गेट आहे. हो का हे पार करून आम्हाला जावं लागेल. हो का गावाकडच्या शेताकडं, गावखुरीच्या शेताला हिंगा असं लाकडानं मस्त आडवं केलेलं आहे. फिट्ट चौकड बघा. हो का तरी पण आमच्या गावाकडचे ढोरं ऐकनात, हे सगळं तोडून शेतामध्ये एंट्री मारतात. हाय की गोलू? किती बी चांगलं आडवं केलं तर हे सगळं पाडून शेतामध्ये येते ढोरं. हे आमच्या गावाकडचा गेट आहे शेताचा. किती मजबूत वाढ. येणारच जोला येणार. यप आमचा गोलू कसा बाहेर निघते ह्या गेटच्या, तसंच मला पण निघावं लागेल. हळू हळू पडचूर येऊ मी बी. घेऊ का निघलो आम्ही गेटच्या बाहेर दोघं पण. आता चालू आम्ही घराकडे. थांब बाळा, तिथं तण हायलंय. आणि काटे पण ठेवलेले आहेत झाडाला, काय म्हणते तर शेताला आडवं करण्यासाठी. तर आम्ही आता चाललोय तिकडून. तिकून चल, तिकून चल. तण नाही चल. ते बसले आता शेतामध्ये छत्री लावून ह्याची बहीण. ए इकडून इकडून गोलू, इकून. इकडून इकडून निघलो बघा. हो का घराकडे आम्ही. सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण, सगळीकडे हिरवं हिरवं तण आहे. हो का गोलू तुझ्या घरापाशी आता 1-2 ब्लाऊज शिवणार. ते पण काम करावं लागेल मला, नाहीतर कस्टमर येऊन माझं डोकं फोडतील. करणाऱ्याला भूक लागत असेल, पण आम्हाला ब्लॉग काढून भूक लागली. आता आम्ही जेवण लाव. मस्त प्लेट इथं प्लेट वाढून तयार आहे आमचं. त्यानंतर भेटूया. म्हणजे काय बडबड संपणार नाही. असंच जर मी बडबड करत राहिलं तर माझं जेवणात म्हणजे पिंटातला भात पण संपणार नाही. ते पोटात जायचा, बाहेर फेकून द्यावा लागेल जेवल्यानंतर. फायनली माझे ब्लाऊज शिवणं झालंय. हा बघा एवढे ब्लाऊज शिवले मी. तर आपला ब्लॉग इथंच एंड करू. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असेच तुमच्यासाठी चांगले चांगले ब्लॉग्स घेऊन येत राहील मी. तर चला बाय.